प्रोजेक्ट. विश्वास आणि आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे एखाद्याचा विश्वासघात झाला तर त्याचा आत्मविश्वास डळमळू शकतो आणि तोच विश्वास जर का सार्थ ठरला तर आत्मविश्वास वाढतो. हा, युअर राईट. पण म्हणून आयुष्यात कोणावर विश्वासच ठेवायचा नाही का? नाही, मी असं म्हणतच नाही की आयुष्यात कोणावर विश्वासच नाही ठेवायचा. तसं झालं तर जगणंच मुश्किल होईल ना. एक्झॅक्टली, मी सुद्धा तेच म्हणते. मी असं म्हणतोय की विश्वास ठेवायचा पण तो विचार करून ठेवायचा. म्हणजे वेळ लागला तरी चालेल, पण ज्या माणसावर आपण विश्वास ठेवतोय ना तो माणूस विश्वास ठेवायच्या लायकीचा आहे की नाही हे स्वतःपुरतं कन्फर्म करून घ्यायचं. कारण विश्वास म्हणजे अपेक्षा, आणि अपेक्षा भंग झाला की विश्वास तुटतो. त्यामुळे एखाद्याच्या मनावर खूप मोठा आघात होऊ शकतो आणि कदाचित एखाद्याचा आत्मविश्वास पूर्णपणे निघून जाऊ शकतो. तू हे जे काही म्हणतोयस ते मला एक थॉट म्हणून पटतंय. पण मला काय वाटतं माहितीये, म्हणजे मला असं वाटतं की एखाद्यावर विश्वास ठेवायचा की नाही ह्याचा विचार करत बसलो ना आपण तर कदाचित आपल्या आयुष्यातून खूप चांगली व्यक्ती जाऊ शकते, आणि हे आपण लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे मला असं वाटतं की कधीतरी आपण आपल्या मनाचा कौल घ्यावा, कोणावर तरी मनापासून विश्वास ठेवावा, आणि असा तो किंवा ती ओळखण्यासाठी डोळे, मन आणि बुद्धीचे दरवाजे आपण उघडे ठेवायला हवे. इनफॅक्ट आपल्याला सिग्नल्स मिळत असतात, पण कधी कधी अति काळजीमुळे किंवा अति भीतीमुळे आपण ते सिग्नल्स बघत नाही, किंवा बघत असूनही ते इग्नोर करतो. हा, तू म्हणतेस तसं असेल, पण ह्याचं कारण म्हणजे रिस्क. अरे पण आयुष्यात रिस्क ही घ्यावीच लागते, आणि काही रिस्क तर खूप मोठे रिवॉर्ड्स देतात. हो, पण काही रिस्क कधी कधी एवढं नुकसान करतात की चांगल्या सुरळीत चाललेल्या आयुष्यात सुद्धा लहान लहान आनंद हिरावून नेतात. पण मला असं वाटतं की अशा वेळी आपण रिस्क घ्यावी आणि परिणाम काळावर सोडून द्यावेत. मी पण योग्य काळाचीच वाट बघतोय.